नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. तर मी नेहा तुमचं परत एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे होळी. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि होळी आहे, सणवार असल्यामुळे आज मी कुर्ती घातली आहे. आणि माझ्याकडे ही कुर्ती एकच आहे आणि ती पण आता माझ्या फ्रेंडनी आणली होती माझ्यासाठी इंडियावरून. तीच मी आज घातली आहे. आणि होळी असल्यामुळे किंवा कोणता पण सणवार असला का साडी ड्रेस आपलं जे ट्रेडिशनल असतं ते घालायला मला खूप आवडतं. पण जेव्हा मी इंडियामधून आले होते तेव्हा माझ्याकडे खूप सारं सामान झालं होतं. अदिती लहान होती, तिचं औषधी कपडे सर्व आधी तिचं घेतले होते. तिचे जे गरमीचे कपडे सर्व मी सोबत घेऊन आले होते. त्याच्यामुळे मी साड्या आणल्या होत्या सोबत आणि काही ड्रेस पण घेतले होते. पण मग जास्त सामान झालं होतं त्याच्यामुळे मला म्हणजे साड्या आणि ड्रेस काढून टाकावं लागलं. आणि त्याच्यानंतर मग कोरोनानंतर आम्ही घरी गेलोच नाही कोरोनामध्ये, किंवा कारण निवी लहान होती आणि तिचा विजा पण आला नव्हता, कोरोना पण होता. मग आम्ही आलोच नाही घरी. आणि मग ह्या एक कुर्ती माझ्या फ्रेंडने मला आणली होती. आणि साडी पण आहे, 1-2 साडी आहे, पण त्या पण अशा हेवी आहे की ज्या मी असं दिवसभर घालू नाही शकत. काहीतरी म्हणजे 1-2 घंट्यासाठी घातलं ठीक आहे, असं दिवसभर घालून नाही फिरू शकत. पण असं सणवार काही असलं नाहीतर कधी पण असं घाला वाटतं, कधी पण ड्रेस घाला वाटतं, साडी घाला वाटतं. तर आज माझ्याकडे होती एक कुर्ती, तर मी हे घातली. आणि आता मी कपडे वगैरे लावले मशीनला, अन्वीला आंघोळ करून झोपवलं आणि मी आपली करत आहे होळीच्या स्वयंपाकाची तयारी. तर आज मी ही आमटी बनवत आहे. तर अशी नेहमी मी आमटी कशी बनवते, जे कांदा हे खोबरं कापून जे तव्यावरती आपण भाजतो, जी नॉर्मली बनवल्या जाते तशी बनवते. पण मी बऱ्याच ठिकाणी माझ्या फ्रेंड आहे सातारा कोल्हापूर साईडच्या, त्या अशी आमटी बनवतात. तर त्याची टेस्ट खूप वेगळी लागते. आणि जे आपण तव्यावरती भाजून कांदा कापून तव्यावरती जे भाजतो त्याची टेस्ट वेगळी, दोन्हीची पण टेस्ट वेगळी लागते. म्हणून आज मी ही करत आहे आणि मी ही पहिल्यांदाच करत आहे. माझ्याकडे जाळी होती, फुलक्याची जाळी आहे, त्या जाळीवरती मी खोबरं लसूण आणि हा कांदा भाजण्यासाठी ठेवून दिला. आणि जेवढा टाईम आपण तव्यावरती भाजायला म्हणजे आपण कांदा वगैरे ते खोबरं धने सर्व भाजतो, तर तेवढाच टाईम इथं हा पण लागतो. एवढा काही फरक नाही की किंवा कांदा आपण अख्खा ठेवला म्हणून तो जास्त वेळ घेईल असं काही नाही. आणि एवढा छान भाजून झाला होता तो कांदा एवढा छान भाजले गेला. आणि ते लसूण कांदा खोबरं पाहून मला ते भाजी साठी किंवा त्या आमटीसाठी मसाला वाटण्याचं सोडून मला असं वाटत होतं की त्याची चटणी बनवून खावी, कारण एवढा छान भाजला गेला होता तो. मी पहिल्यांदाच भाजत होती, म्हणजे करत होती ही आमटी अशी भाजून. म्हणजे माझ्या फ्रेंडनी केलेली आहे, मी पाहिलेली आहे अशी. जे आपले इंडियामध्ये गॅस असतात तर ते सुरीला लावून ती अशी करत होती, ती मी पाहिली आहे. म्हणून आज मी म्हटलं जाऊ दे तशी मी ट्राय करते. आणि आज वेदर पाहू शकता तुम्ही, एवढा म्हणजे खराब वेदर होता, सर्व पाऊस होता आणि सकाळी चांगलं दाखवत होता. त्याच्यामुळे मग मी ही धुळीची कवर आहे ती धुयाला टाकलं. म्हटलं ऊन पडलं का हे सुकून जाईल. पण नंतर एवढा खराब झाला ना, पण म्हटलं चला जाऊ दे आता. मग हीटर पण घरामध्ये हीटर लावला आणि स्टँडवरती कपडे टाकलं का सुकून जातात, पण बाहेर फ्रेश हवेन छान सुकतात ते. तर असं सुकून जाईल ते उद्यापर्यंत. आणि परत मी इथं आपल्या स्वयंपाक करायला आले. छान अगदी आपण तव्यावर भाजतो ना त्याच्यापेक्षा अगदी कमी वेळात हा भाजून झालाय. तर छान आहे. मी फर्स्ट टाइम करत आहे, मला खूप आवडलं असा भाजलेला. मी बघितले बऱ्याच वेळा असे कांदा लसूण भाजून आमटी बनवताना, पण मी बनवती नव्हती याच्या आधी. मी कट करून जसं आपण नॉर्मल तव्यावर तेल टाकून भाजतो तसंच बनवलं होतं. आणि याचं मी फर्स्ट टाइम बनवत आहे आणि हा मला एवढा आवडत आहे कांदा, कारण इतका छान झाला आहे.
आणि हा लसूण पण बघा तसाच झाला, इतका छान भाजला गेलाय. तर इथं आपलं पुरण झालं आहे. मी गुळाचं पुरण केलंय. माझ्या घरी गुळाचं पुरण आवडते सर्वांना, आदितीच्या बाबाला पण आणि मला पण. आदिती गोड खात नाही म्हणून मी गुळाचंच पुरण केलंय. तर आपलं पुरण पण झालंय. निथा आता टक्कू उठली बघा झोपीतून. काका झाली ना काका. मी पुरण वाटायला घेतच होती तर अन्वी उठली. आता हिला घेऊ, थोडं हिला पाणी वगैरे देते, नमनम देते आणि मग पुरण वाटते ना. चला बाबा करा, बाबा बाय बाय. असं असते, स्वयंपाक करायला बसलं का स्वयंपाकाला टाईम एवढा काही लागत नाही, पण मग मुलींचं चालते. कधी अन्वी उठते, कधी ती रडते, कधी तिला घ्यावं लागते आणि असाच टाईम होऊन जातो. तर इथं मी आमटीची तयारी करत आहे. जी कांदा, लसूण आणि त्यामध्ये मी थोडं जिरं घेतलं होतं, खोबरं जे भाजून घेतलं होतं ते सर्व मी वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट टाकलं आहे आणि थोडं काश्मीरी आपलं लाल मिरचीची पावडर टाकली आणि थोडंसं हिंग पण टाकला त्यामध्ये आणि आपला गरम मसाला जो आपण नेहमी वापरतो तो. आणि हा मसाला मी छान मीडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत छान त्याला भाजून घेतला आणि त्यामध्ये मी मसाल्यामध्येच कोथिंबीर अर्धी टाकली. अशी मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर ती थोड्या वेळ आपण मसाल्यात परतून घेतल्यानंतर ना असं पाणी टाकून जी वेगळा कलर येतो कोथिंबीरीला, ते कोथिंबीरीचा कलर छान दिसतो. तर मी तसंच करते कोणत्या पण मसाल्याच्या भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये. अर्धी कोथिंबीर मी मसाल्याबरोबर टाकते आणि मग नंतर अर्धी जी असते ती मी उरलेली वरून घालते. तर तुम्ही पण टाकून बघा, छान दिसते, दिसायला पण ते छान वाटते. असं जी आपली तरी येते वर तिच्यावरती छान वाटते ती, जी आपण ग्रेव्हीमध्ये आपल्या मसाल्यामध्ये टाकतो कोथिंबीर ते. तर इथं मी गरम पाणी टाकलं आहे. गरम पाणी याच्यासाठी की छान त्याला तरी येते आणि तुम्ही बघू शकता छान तरी आली. जी आपण कोथिंबीर टाकली होती मसाल्यामध्ये ते पण छान वाटते त्यामध्ये. आणि इथं मी पुरण पोळी बनवण्यासाठी आटा भिजवून ठेवला होता आणि आता मी थोड्या चपात्या पण लाटून घेते, कारण की आता संध्याकाळ तशी झालेलीच आहे म्हणून मी. कारण अदितीच्या बाबांचा आज ऑफिस आहे, इकडे सुट्टी वगैरे काही नसते. तर कधी अन्वी त्रास देते, अदिती पण मग कंटाळा येतो तिला पण कधी कधी अन्वीबरोबर खेळायचा. म्हणून मी जेवढं ते खेळत असतात त्या टाईममध्ये जेवढे टाईम भेटतो मला कामं मी माझे उरकवून घेते, स्वयंपाक वगैरे करून घेते. तर मी आता 2-3 चपात्या बनवून घेते लवकर आणि नंतर मग संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही आज होळी मग पेटवणार छोटीशी अशी, कारण तेवढंच मग मुलींना समजतं सण कशी असतात काय असतात. तर इथं मी छान पुरणपोळी करून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता किती छान झाले आणि एकदम इझी झाले. जी पुरणपोळी बनवण्यासाठी जो आटा असतो मळलेला तो नेहमी आपल्या चपात्यापेक्षा मी जर थोडा एक्स्ट्रा पातळ करून घेते, त्याने पुरणपोळी इझी जाते लाटायला आणि सॉफ्ट पण बनते. तर इथं माझी पुरणपोळी तयार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ही आज मी तेलावरची पुरणपोळी बनवून बघत आहे.
आणि मी फर्स्ट टाईम हे करत आहे, कारण माझ्या सासरी किंवा माझ्या माहेरी पण अशी तेलावरची बनवत नाही आहे. पण कदाचित सातारा, कोल्हापूर या साईडला अशी तेलावरची पुरणपोळी खूप फेमस आहे. आपल्याकडे विदर्भात, मराठवाडा इकडे म्हणजे करत असतील, मला माहिती नाही, पण मी कधी पाहिली नाही लग्नाच्या आधी. पण अशी मी माहिती नव्हतं मला असं काही तेलावरची पुरणपोळी असते. पण मी आता माझ्या मैत्रिणीकडे अशी बघितली तर मला छान वाटली ही. आणि अशी खायला पण अशी सॉफ्ट लागते आणि इझी बनतं. असं काही एवढं कटकट नाही तिची, असे फुटते वगैरे काहीच नाही. सिंपल जो आपले कागद असते त्याला मी खालून तेल लावून घेतलं. आणि चपातीला आपण आटा लावतो तर आटा न लावता तेलाने मी तिला तेल लावून घेतले. आणि असं आपण जे थालीपीठ लाटतो तशी मी तिला थापून घेतली हातानेच, बोटानेच. आणि अशी लाटण्याच्या आधाराने मी तिला घेतले आणि असं टाकले. आणि मी टाकतानाचा व्हिडिओ पण केला होता. कदाचित कॅमेरा बंद होता आणि माझं लक्षच नव्हतं कॅमेरा बंद आहे. आणि मी टाकून घेतली. म्हणून मी एक परत तुम्हाला आता करून दाखवते की मी ते लाटण्याला घेऊन कशी टाकली ते. एकदम सोपी आहे. मी पहिलाच टाईम होतं हिचं पोळी अशी करत होती तेलावरची. मला वाटलं नव्हतं की मला जमेल म्हणून. हे बघा असं मी लाटण्यावरती घेतली तिला आणि तसंच तव्यावरती टाकले तिला. आणि आता झाले संध्याकाळ झाली आहे, 7:30 वाजले. यांना थोडा इम्पॉर्टंट कॉल होता आदितीच्या बाबाला, म्हणून आमची होळी थोडी लेट झाली, नाही तर माझा स्वयंपाक लवकर झाला होता. तर मी इथं जे बेकोनचे ट्रे होते आणि स्टँड होतं ते घेतलं मी इथं. आणि होळी आम्ही पेटवली. आणि अदितीला पण मी हळद कुंकू लावून घेतलं आहे. होळीला पण हळद कुंकू लावलं आहे आणि अदिती लावत आहे. आणि ती एवढी घाबरत आहे जे होळी पेटवली मी तिथं. आणि ही होळी आम्ही गॅलरीमध्ये पेटवली, कारण घरामध्ये तर एवढं धूळ करू शकत नाही. तर गॅलरीमध्ये लावली. आणि थंडी खूप होती, पण जाड असल्यामुळे थंडी काही एवढी वाटत नव्हती. आणि मग त्याच्यानंतर ते बघा अदिती कशी तिकडे एकदम कोपऱ्यात जाऊन बसली. मी तिला बोलवत होती की ये म्हणून इकडे, पण ती येतच नव्हती, कारण तिने याच्या आधी असा एवढा जाड बघितलाच नाही कधी. कारण जे आपण देवाजवळ दिवा लावतो तेवढंच, कारण इकडे गॅस पण इलेक्ट्रॉनिक असतात, त्याच्यामुळे ती बघितलाच नाही जाळ. आणि त्याच्यामुळे ती एवढी घाबरत होती की मागे मागे जाऊन बसत होती, नको नको मला नाही यायचं. आणि आम्ही थोडे लाकडं, छोटे छोटे लाकडं होते माझ्याकडे, ते ठेवले. आणि थोडे कोळसे मिळाले, इथं मिळतात कोळसे, ते टाकून आम्ही होळी पेटवली होती. आणि मी आता होळीला नैवेद्य पण दाखवला. आणि तिथंच बसून आम्ही जेवण वगैरे केलं. आणि हे बघा अदिती परत अशी थोडी घाबरत घाबरत इकडनं येते. आणि मी सर्वांना होळीचं विश केलं आहे. आणि त्याच्यानंतर मी अदितीला होळीची गोष्ट पण सांगितली. आणि तिला खूप छान वाटलं असं केलेलं. होळी वगैरे असं आपण केलं की मुलांना पण थोडं, कारण इकडे काय असतं, इकडे असं काही कोणी करत नाही, सणवार एवढे नसतात. आणि कोरोना झाल्यापासून तर अगदी सर्व आपले इंडियन मिळून करायच्या आधी तर ते कोरोनापासून ते पण थोडे बंदच झाले आहे. म्हणून आम्ही असं घरातच जे छोटे मोठं असतं सेलिब्रेशन ते करत असतो, कारण त्याच्यामुळे मग मुलांना आपले सणवार समजतात, त्यांचं महत्त्व समजते. म्हणून घरामध्ये केलेलं कधी पण चांगलं. आणि असं घरामध्ये थोडं केलं
का छान वाटते, घरामध्ये सणवार असल्यासारखं वाटतं. आणि आपण पण इकडे करून स्वयंपाक वगैरे केला किंवा असं थोडंसं सेलिब्रेशन केलं की घरच्यांना पण बरं वाटतं की चला आपले लेकरं पण चला त्यांनी पण खाल्लं पिल्लं, त्यांनी पण थोडंफार एन्जॉय केलं, घरच्यांना पण छान वाटतं ते. म्हणून मी छोटं का होईना थोडं थोडं जसं जमतं, जसं इकडे मिळत राहतं तसं मी इकडे करते. त्याच्यामुळे मुली पण खुश राहतात, घरचे पण खुश राहतात आणि आम्हाला पण छान वाटतं. अजून एखादा पुट्टा शोधून अंगाला जाऊन तू आता मी इकडे वरगीर टाकेला काय त्याच्या आपल्या वरगीर काही नाही आता जेव आता इकडे पडे. तू खडू खायला लागली काय जरे ये ना पाहिजे मस्त लागू राहिला शेक. हे धर बस इथं बस बस खाली. खोके टाकले खोके टाकले की जायचं नाही एवढ्या जायामध्ये धुकाही नाही होणार. धर बेटा तुमच्या मागच्या देते ते. तर अशी आम्ही छोटीशी होळी सेलिब्रेट केली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आमची होळी छोटीशी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला मग बाय.